स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांचं वाहन मनपातच जाम. सभापतींना करावा लागला बेशिस्त पार्किंगचा सामना. शहरात पार्किंगची शिस्त लावण्याचा प्रयत्न करणारे स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांना महापालिका कार्यालयातील बेशिस्त पार्किंगमुळे काही काळ ताटकळत उभं राहावं लागल्याचं चित्र शुक्रवारी पाहायला मिळालं आहे. यावेळी त्यांनी प्रशासनाला धारेवरती धरत पार्किंग बाबत काही सूचना केल्या आहेत. शुक्रवारी नेहमीप्रमाणे महापालिका कार्यालयातील कामकाज आटपून स्थायी समिती सभापती अनिल मकरिये हे त्यांच्या वाहनाकडे आले. त्यावेळी त्यांच्या वाहनासमोर इतर वाहने रांगेत उभे होते. सदर ठिकाणी झालेल्या बेशिस्त पार्किंगमुळे त्यांचं वाहन तेथून निघणं शक्य नव्हतं. तेव्हा त्यांनी सुरुवातीला त्या बेशिस्तपणे पार्क केलेल्या वाहन चालकांच्या मालकांबाबत चौकशी सुरू केली. सुरक्षा रक्षकांना पाचारण करण्यात आलं. सुरक्षा रक्षक त्यांचे प्रमुख सदर ठिकाणी आले असता त्यांना सभापतींनी बेशिस्त पार्किंग बाबत विचारणा केली. त्यावरती सदर वाहने काही नगरसेवकांचीच असल्याची बाब समोर आली. त्यानंतर त्या नगरसेवकांची शोध मोहीम कर्मचाऱ्यांनी सुरू केली. काही वेळ शोधाशोध केल्यानंतर सदर वाहनाचे मालक त्या ठिकाणी दाखल झाले. तोपर्यंत दुसरे सुमारे अर्धा तास सभापतींना ताटकळत उभं राहावं लागलं. त्याच दरम्यान उपमहापौर राजेंद्र जंजाळ देखील तेथे आले. त्यांचं वाहन देखील निघण्यासाठी शिल्लक जागा राहिली नव्हती. त्यानंतर उपमहापौर जंजाळ यांनी सभापती मकरिये यांनी त्यानंतर प्रशासनातील अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांना चांगलेच धारेवरती धरलं. दरम्यान शहरात वाढत्या वाहतूक कोंडी व वाहनांच्या संख्येमुळे निर्माण होणाऱ्या पार्किंग समस्येवरती उपाय म्हणून हायड्रोलिक पार्किंग ही आधुनिक संकल्पना राबवण्याची सूचना नुकतीच स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी प्रशासनाला केली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या दालनात आयोजित बैठकीत हायड्रोलिक पार्किंग संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील उपलब्ध जागांचा अभ्यास करून हायड्रोलिक पार्किंगसाठी योग्य ठिकाणे निश्चित करण्याचे निर्देश सभापतींनी नुकतेच दिले आहेत. शहरातील पार्किंगची समस्या तातडीने मार्गाला लावण्याचा मानस ठेवणारे स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्या मनपाच्या आवारातच बेशिस्त पार्किंगचा सामना त्यांना करावा लागत असल्याने शुक्रवारी हे पाहायला मिळालंय. ही बाब नित्याचीच झाली आहे. सर्वसाधारण सभा असलेल्या दिवशी देखील मनपाच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण होत असतो. शुक्रवारी सभापतींना बेशिस्त पार्किंगमुळे जवळपास अर्धा तास ताटकळत उभं राहावं लागलं. त्यानंतर त्यांच्या वाहनांना रस्ता मिळाला. सदर प्रकरणानंतर प्रशासन मनपातील बेशिस्त पार्किंगवरती काय तोडगा काढतं हे पाहणं आता रंजक ठरणारच आहे. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.